सर्व पालकांना, विद्यार्थी मित्रांना, शिक्षक बंधू भगिनी यांना नमस्कार. बघा, आज थोडासा काल आपण गुणाकाराचा आहे बघितला, पण पेटमध्ये आपण पेटच्या सिम्युलेशनमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्री म्हणजे त्रिकोणमितीही बघू शकतो. आता कॉस थिटा, साइन थिटा, टॅन थिटा यांच्या व्याख्या माहिती तुम्हाला. कॉस थिटा म्हणजे काय? कोणालगतची बाजू भागिले कर्ण म्हणजे ॲडजसन साइड डिवाइड बाय हायपोथिनियस इज नथिंग बट कॉस थिटा. साइन थिटा अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोथिनियस म्हणजे कोणाच्या सम्मुख बाजूची लांबी भागिले कर्ण. अँड टॅन थिटा इज नथिंग बट अपोजिट साइड डिवाइड बाय ॲडजसन साइड म्हणजे कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू. आणि कॉसचा रेसिप्रोकल कॉसच्या व्यस्त हा सेक असतो, साईनचा व्यस्त हा कोसेक असतो म्हणजे इनवर्स रेसिप्रोकल, आणि टॅनचा व्यस्त हा कॉट असतो म्हणजे त्याच्या उलट. आता ढोबळमानाने जर म्हटलं तर बघा, आपण आलेख कागदावर कॉर्डिनेट असतो एखादा पॉईंट. उदाहरणार्थ आता तुम्हाला एक आलेख कागद दिसतोय समोर, वर्तुळ विसरून जा आधी. तर तिथे एक्स कॉर्डिनेट आहे आणि वाय, एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस. तर एक्स ॲक्सिसचा हा जो लाल पॉईंट आहे, हा लाल पॉईंट मी वरती घेतो, तो झाला 1. आणि त्याचे कॉर्डिनेट झाले x1 y0. ईच अँड एव्हरी पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस वाय कॉर्डिनेट इज 0. आणि तोच मी 90ला घेतला असा. तर आता वाय कॉर्डिनेट 1 झाला, x0 दॅट इज कॉर्डिनेट ऑफ दिस पॉईंट इज 0 1. तोच मी इकडे घेतला तो रे. तर काय झालं तिथे x-1 y0. तो परत मी 270ला घेतला तर y1 झाला x0 दॅट इज 0 1. आणि परत 360 फुल झाला, परत काय आला 1 0. म्हणजे व्हॅल्यू तीच झाली. ढोबळमानाने मग आपण अशी व्याख्या करू शकतो, कॉस थिटा इज नथिंग बट एक्स कॉर्डिनेट अँड जर 1 असेल तर काय हायपोथिनियस 1 ठेवलेला आहे आपण इथे. मग कॉस थिटा इज नथिंग बट एक्स ॲक्सिस एक्स coordinate and sin theta is nothing but y coordinate. Therefore cos theta is equal to x, sin theta is equal to y, tan theta is equal to y upon x. ओके. आता ह्या पॉईंटला काय झालं, कॉस 0 आहे, अँगल 0 आहे, दॅट इज हा जो रे आहे, व्हॉट इज माय अँगल? अँगल इज नथिंग बट वेन देर इज अ angle between this is original ray and this is हा मूव झाला, हा अँगल रे मूव झाला. मग एक्स ॲक्सिसपासून त्याचा अँगल 30 झाला समजा. आता इथे 0 होता, 0ला एक्स कॉर्डिनेट 1 आहे, वाय कॉर्डिनेट 0 आहे, दॅट इज कॉस थिटा 1. आणि तेच मी तिथे साइन थिटा बघितलं तर साइन थिटा इज नथिंग बट वाय अपॉन 1. कारण हायपोथिनियस 1 आहे, 1 रेडियसचं सर्कल, त्याच्यामुळे तो काय झाला 0. आणि एक्स कॉर्डिनेट काय इथे 1, दॅट इज कॉस थिटा काय येणार एक्स अपॉन 1, दॅट इज 1 अपॉन 1 1. बट वाय कॉर्डिनेट इज दॅट इज साइन थिटा इज वाय अपॉन 1, दॅट इज 0 अपॉन 1 इज 0. आता तेच टॅन थिटाची व्हॅल्यू बघू. टॅन थिटाची डेफिनेशन वाय अपॉन एक्स. तो वाय किती आहे 0 आणि एक्स किती आहे 1, 0 अपॉन 1 अगेन 0. आता मूव करू आपण, 30 डिग्रीला आलो तर 30 डिग्री रेडियस बिकम 1, सर्कलची रेडियस 1 आहे. एक्स कॉर्डिनेट काय झाला आता वाय पोझिशनला एक्स कॉर्डिनेट काय झाला, opposite to 30 is y, opposite to 30
इज हाफ ऑफ हायपोथिनियस, दॅट इज हाफ. वाय हाफ झाला. आणि एक्स किती येणार, अपोजिट टू 60, कारण 30, 60, 90 डिग्रीचा हे आला, तो ट्रायंगल आला. अपोजिट टू 60 √3/2. कॉर्डिनेट काय आले या रेड पॉईंटचे, एक्स कॉर्डिनेट √3/2, दॅट इज एक्स इज नथिंग बट अपोजिट टू 60 डिग्री. अपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 ऑफ hypotenuse, that is √3/2, and y is opposite to 30 degree is half of hypotenuse, that is half. Therefore x is √3/2, y is half. Then what is cos theta? Cos theta is nothing but x upon 1. Hypotenuse, cos theta is adjacent side upon hypotenuse. Hypotenuse, each and every point on the circle is 1. That's why, because radius is 1, that is x upon 1 √3/2 upon 1, that is √3/2. cos 30 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली √3/2. अँड व्हॉट इज साईन, मी साईनवर क्लिक केलं बघा, इथे साईनवर क्लिक केलं. साईन थिटा इज नथिंग बट वाय अपॉन एक्स. वाय इज अपोजिट टू 30, दॅट इज हाफ. हाफ अपॉन 1, दॅट इज हाफ. म्हणजे साईन 30ची व्हॅल्यू आली हाफ आणि कॉस 30ची व्हॅल्यू आली √3/2. tan 30ची काय येणार मग, टॅनवर क्लिक केलं मी आता. tan 30 इज वाय अपॉन एक्स, दॅट इज हाफ अपॉन √3/2, दॅट इज हाफ अपॉन √3/2. देन √3 to get cancel 1 upon √3. okay, 1/2 divided by √3/2, that is 1/2 divided by the 2 upon √3 है ना, 2 to get cancel 1 upon √3 व्हॅल्यू येणार त्याची, बरोबर, टॅनची. आता 90वर जातो, 60वर घेतलो मी. मग 60वर गेल्यानंतर अपोजिट टू 60 इज हाफ ऑफ √3/2, म्हणजे वाय √3/2 आला, एक्स हाफ आला. मग तेव्हा टॅन किती आला, परत √3 आला. तिथे 1 अपॉन √3 होता, tan 30, tan 60 √3 आला. आता 90वर गेलो. 90ला काय झालं, एक्स कॉर्डिनेट बिकम 0, वाय कॉर्डिनेट 1. देअरफॉर cos 90 is x upon 1, that is 0 upon 1, 0. But what is sin 90? Sin 90, y upon 1, that is 1 upon 1, 1. What is tan 90? Opposite upon adjacent, that is y upon x, 1 upon 0. 1 चे 0 पार्ट किती होतील, इन्फिनिटी. असंच तुम्ही आता पुढे गेले 120ला, परत वाय अपॉन एक्स आला, आणि मग क्वाड्रंट कोणता त्याच्यावर ते सिम्बॉलिक त्याचा साईन येईल. असं तुम्ही सर्व 360पर्यंत, परत 270, 4, 5 असं हे पूर्ण तुम्ही ट्रिग्नॉमेट्री रेशिओज काढू शकतात. खूप चांगल्या रीतीने पेटने हे बनवलेलं आहे. थँक्यू.